त्याला एखाद्या कंटेनरमध्ये ठेवायचं आहे, झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता याला मी बटर वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, फक्त प्लेन ही चटणी लावलेली आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी चीजचं स्लाइस। आता आपण पॅन गरम करूया आणि त्याच्यावर मी थोडं ऑइल टाकलेलं आहे आणि आता याला आपण ब्रेडला चटणी लावलेली आहे, आतमध्ये याच्यामध्ये चीज स्लाइस टाकलेलं आहे आणि आता याला मी या मिश्रणामध्ये डीप करणार आहे। असं त्याला बुडवून आपण नंतर आपण टाकणार आहोत या पॅनवरती। सगळीकडनं त्याला कोटिंग झालं पाहिजे। याला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। आता याला मी मुद्दामून डीप फ्राय करत नाही आहे, ज्याला तळून पूर्ण घ्यायचं तर ते तसंही करू शकतात, पण थोडंसं खूप जास्त तेलकट नको त्या दृष्टीने याला शॅलो फ्राय करतोय मी। याला आपल्याला थोडंसं मधनं असं टर्न करायचं आहे, म्हणजे हे सगळ्या बाजूनी त्याला रंग येईल छान आणि याला गोल्डन ब्राऊन सगळीकडनं थोडं करून घ्यायचं आहे। बघा, तळायला काही हरकत नाही, घेतलं आपण तळून घेतलं तर सगळीकडनं एकदम छान कलर येईल। याला थोडीशी मेहनत आहे, दोन्हीकडनं सगळीकडनं आपल्याला थोडंसं फिरवायला लागेल, पण थोडंसं तेल कमी होईल त्या दृष्टीने मी याला शॅलो फ्राय करतोय। याला असं सगळीकडनं छान रंग आला, हे बघा इकडनं पण रंग यायला लागला त्याला छान। याला थोडंसं परतून घेतो, म्हणजे याला गोल्डन ब्राऊन करून घेतो, नंतर याला कट करून वरती याच्यावर टाकणार आहे थोडासा चाट मसाला आणि शेव। बस मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। रवा बेसन चटणी टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्राऊन ब्रेड, चीज, हिरवी चटणी, बेसन, रवा, कांदा, कोथिंबीर, शेव, ओवा, आलं, कसुरी मेथी, तीळ, हळद, चाट मसाला, हिरवी मिरची आणि मीठ। कृती: एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेऊन त्यामध्ये रवा, कोथिंबीर, कांदा, तीळ, चिरलेलं आलं, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं। त्यानंतर कसुरी मेथी घालून पुन्हा नीट मिसळून घ्यावं। ब्रेडला तयार हिरवी चटणी लावून त्यावर चीजचा तुकडा ठेवून ब्रेडच्या कडा कापून ब्रेड मध्यभागी कापून घ्यावा। तयार ब्रेडचे काप बेसनाच्या मिश्रणामध्ये बुडवून पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून घ्यावेत। शॅलो फ्राय केल्यानंतर त्यावर चाट मसाला आणि शेव घालून डिश सर्व्ह करावी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.